दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर चौथ्या दिवशीच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती। यावर शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली। शपथविधीसाठी घाई केली अशी प्रतिक्रिया दिल्या होत्या। याबाबत आता मुख्यमंत्री फडणवीसांनी वक्तव्य केले। एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी यावर वक्तव्य केलं। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत शिंदेंसोबत चर्चा केली होती, मात्र मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशील होतं असं मुख्यमंत्री म्हणाले। ज्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली आहे। आम्ही सामान्यांच्या मनातली शंका मांडली होती असं उदय सामंत म्हणाले, ज्यावर फडणवीसांनीही पुन्हा एकदा भाष्य केलं। शिंदे साहेबांशी बोलूनच या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि काही मंत्री बोलले खरं आहे आणि मलाही आश्चर्य आहे, कारण त्यावेळी तसं बोलणं इनसेन्सिटिव्ह होतं, इनसेन्सिटिव्ह होतं। त्यांनाही हे माहिती होतं की शपथविधी का होतोय, कोणाचा होतोय, सगळं माहिती होतं, तरी देखील त्यांनी अशी प्रतिक्रिया का दिली हे मलाही अनाकलनीय आहे आणि मला ते आवडलं नाही। मी त्याच्यावर काही बोललो नाही, पण मला ते नाही आवडलं। मी असं म्हटलं होतं की 3 दिवसानंतर जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये सोशल मीडियावर असं म्हटलं जातंय की हा 3 दिवसात इतक्या लवकर का झाला, हे मी म्हटलं होतं। मी माझं वैयक्तिक मत मांडत असताना स्पष्ट हेच मांडलेलं आहे, तुम्ही काढून बघा की माननीय सुनेत्राबाईंनी अजितदादांचा वारसा अतिशय सक्षमपणानं पुढे घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे। हे माझं पहिलं स्टेटमेंट होतं आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं होतं की सोशल मीडियावरनं आणि जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करणं आवश्यक आहे। मी कधी असं म्हटलेलं नाही की त्यांनी घाई करून शपथ घेतली आहे। तर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो। 2029 मध्ये भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र लढू शकते। शिवसेना भाजप युती तुटताना आपण पाहिलेलं आहे असं मोठं वक्तव्य त्यांनी केलंय। सामना अग्रलेखातल्या दाव्याबाबत शिरसाट यांना प्रश्न विचारलेला, ज्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। मंत्री सामंत यांच्याकडे शिरसाटांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यात आलं। भाजपने भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली। दादाचा पक्ष सुद्धा गिळण्याची तयारी सुरू केली। उद्या शिंदेचे आमदार सुद्धा भाजपचा असा दावा सुद्धा सामना करण्यात आला। प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो। 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना। शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते। असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा ॲग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत। एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे, म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही। आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलं आहे का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात। उद्या उभाट्याला जर असं वाटत असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याबरोबरच राहणार आहे आणि पुन्हा नाही, काय चुकीचं आहे? आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो। वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो। शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काय प्रक्रिया आहे ती आम्ही करतो। आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो। भाजप जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, काँग्रेस जर पक्ष वाढण्याचा प्रयत्न करत असेल, यशस्वी होणार नाहीत ते, तर आपण कसं काय रोखू शकतो? प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी। ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल ते त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात। त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे। एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे। याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्सपर्सनला विचारलं पाहिजे।